माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्जावर त्यांचा आधार कार्ड क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे। दरवर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी व 12वीची परीक्षा घेण्यात येते। या परीक्षेला लाखो विद्यार्थी प्रविष्ट होतात। आतापर्यंत 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र भरताना त्यावर आधार क्रमांक टाकल्या जात नव्हत्या। 21 सप्टेंबर 2016 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना एक पत्र देऊन ही बाब स्पष्ट केली आहे। शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करताना सदर विद्यार्थ्याने आधार कार्ड क्रमांक सादर करणे अनिवार्य आहे। मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण नजीक परशुराम घाटामध्ये वाहतूक खोळंबली आहे। घाटात 2 दिवसापूर्वी दरड पडली होती, त्याचा मलबा जास्त असल्याने तो पूर्ण काढण्यात आला नव्हता। दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी हे काम चालू केले, मात्र अचानक डोंगराची माती रस्त्यावर येऊ लागली। सर्व माती आणि दरड कायमस्वरूपी बाजूला करण्याचे काम सुरू होते, मात्र यासाठी वाहतूक थांबवली जात होती। यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा इथे लागल्या होत्या। लातूर तालुक्यातील बामणी या गावाचा पूल काल सततच्या पावसाने वाहून गेला आहे। गावाला जाण्यासाठी या पुलाव्यतिरिक्त रस्ताच नाही, तसेच 25 वर्षापूर्वीचा हा बांधलेला पूल होता। लातूर पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणी गावाला जोडणारा हा पूल असल्याने या पुढील 5 ते 6 गावांचा संपर्क यामुळे तुटला आहे। वाशिम येथे मराठा मूक मोर्चा क्रीडा संकुलावर काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येत मराठा समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होते। या दृश्याने संपूर्ण वाशिम हे भगवामय झाले होते। अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करण्यात यावा, तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न असे विविध मुद्द्यांसाठी मराठा समाजातर्फे विविध ठिकाणी मूक मोर्चा काढण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर वाशिम येथे मराठा मूक मोर्चा मोठ्या प्रमाणात काढण्यात आला। या मूक मोर्चा दरम्यान मुस्लिम बांधवांतर्फे मोर्चेकरांसाठी पाणी वाटप करण्यात आले। वाढत्या रेल्वे अपघातात मुंबईतील प्रवाशांचा मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी संसदीय उपसमितीच्या बैठकीत कृती आराखडा आखण्यात आला। यासाठी मार्च 2018 ची अंतिम मुदत देण्यात आली असून यात रेल्वे पादचारी पूल, रेल्वे मार्गालगत संरक्षक भिंती व फलटाची उंची वाढवण्याची कामही मार्गी लागणार आहे। रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेतून प्रतिदिन 75 ते 80 लाख मुंबईकर प्रवास करतात। अधिकृत आकडेवारीनुसार पहिल्या 6 महिन्यात सुमारे 1800 प्रवाशांचा मृत्यू रेल्वे मार्गावर झालाय। पहिल्या 6 महिन्यात 1100 अपघाताची नोंद झाली आहे। ही संख्या व मृत्यू कमी करण्यासाठी संसदीय उपसमितीचे समन्वयक खासदार किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंत्रालयात बैठक झाली। यात रेल्वे, नगरविकास व इतर विभागाचे अधिकारीही उपस्थित होते। मार्च 2018 पर्यंत रेल्वे स्थानक व परिसरात अनेक उपाययोजना राबवण्याचा आराखडा बैठकीत निश्चित करण्यात आला आहे। मुंबईत मंत्रालयात ऊर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाऊर्जांच्या नियामक मंडळाची आढावा बैठक झाली। या बैठकीत 2 वर्षात सर्व ग्रामपंचायतीकडे असलेल्या नळ योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे लक्ष महाऊर्जाला देण्यात आले। या बैठकीला ऊर्जा सचिव बिपिन श्रीमाळी, महाऊर्जाचे महासंचालक नितीन गद्रे व आदी उपस्थित होते। यासाठी संबंधित विभागाकडून निधीची व्यवस्था करण्यात येईल। सर्व ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या नळ योजना सौर ऊर्जेवर आणून त्या नळ योजनांवर अल्ट्रा वॉटर फिल्टर लावण्यात यावे। येत्या 2 वर्षात हे काम पूर्ण करावे असे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाऊर्जा प्रशासनाला दिले आहेत। राज्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नळ योजना या सौर ऊर्जेवर करण्याचा आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाऊर्जा प्रशासनाला ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे। सध्या तर ह्या प्रयोग तत्वावरती माडा असेल, मिनी माडा असेल, आदिवासी असेल, दुर्गम भागात येणाऱ्या ग्रामपंचायतीला या ठिकाणी सध्या प्रस्ताव या ठिकाणी पाठवण्याचा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। संपूर्णतः खर्च हा स्थानिक विभागाकडून या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे, परंतु ही योजना किती या ठिकाणी योग्य या ठिकाणी ठरते याकडे सध्या नागरिकांचे लक्ष लागून आहे। कॅमेरामन रामा ताडेसह विशाल सूर्यवंशी, न्यूज महाराष्ट्र।
संत गाडगे बाबा परीट धोबी सेवा संस्था व महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा लोणारी समाज मंगल कार्यालयात 25 सप्टेंबर रोजी पार पडला। यावेळी समाजातील 120 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रमेश ठाकरे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष ईश्वर मोरे, जिल्हाध्यक्ष कैलास शेलोळे, प्रदेश सदस्य अर्जुन मांडोळे, तुलसीदास येवलेकर, युवा अध्यक्ष अरुण शिरसाट, विजय शिरसाट, वासुदेव सोनवणे, सर्जेराव वेडिसकर, उपनगराध्यक्ष मान्य युवराज लोणारी, नगरसेवक दीपक धांडे, महिला अध्यक्षा शोभा साळुंके आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी गोपाळ बाविस्कर, एकनाथ वाघ, बाळू शेलोळे, नरेंद्र वाघ, माधव बोरसे, बिसन बाविस्कर, राहुल रोकडे, मनीष बाविस्कर, राजू चादेवकर, सुभाष सिरसाळे, प्रदीप दहिबाते, वामन सपकाळे, मनोहर सपकाळे, शंकर शेलोळे, नारायण त्रिवाणी, प्रमोद निंबाळकर, बंडू सपकाळे, जितेंद्र बाविस्कर, बापू सोळंके व महेंद्र बोदडे आदींनी परिश्रम घेतले। गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भुसावळ येथील लोणारी हॉल कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत। फार आनंदाचा क्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून राहिला। आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहेत की आज त्यांना पुरस्कार मिळाला तर त्यांच्या भावना काय नाव तुझं? माझं नाव कोमल संतोष शेलोडे। मला सांग, आज तुला पुरस्कार मिळाला तुझ्या गुणवत्तेबद्दल, काय तुझी भावना काय? माझी भावना अशी आहे, आम्हाला चांगला पुरस्कार मिळाला। आमच्या समाजातल्या लोकांनी असाच पुरस्कार केला पाहिजे, म्हणजे आम्ही अजून जास्त शिकू आणि मोठे होऊ आणि समाजाचं नाव मोठं करू। काय वाटतं तुला की आज तुझ्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांनी तुझ्या समाजामध्ये आहेत, काय त्यांना संदेश देऊ इच्छिते? मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही आमचं हे जे पुरस्कार करताय त्यामुळे तुम्ही सुद्धा असा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त टक्के मिळवून समाजाचं नाव पुढे करावं, इतकं सांगू इच्छिते। मला सांग, तुला पुरस्कार मिळालाय, हो, आज तुला कितवीला आहे मला ते सांगा ते? मी आता 11वीत आहे। 11वीतून तुझं पुढचं पाऊलवाट काय असेल, तू काय बनवू इच्छिते आणि समाजाचं कसं नाव लौकिक करशील? माझं असंच म्हणणं आहे की प्रत्येक समाजाच्या मुलींनी पुढे जावं आणि जसं मुलगा एखादी घरामध्ये असतो ना, आई वडील म्हणतात की मुलास वर जायला पाहिजे, तर मुली पण वर जाऊ शकतात आणि मुलींची पण अशी कॅटेगरी होऊ शकते मुलांसोबत। हेच माझं म्हणणं आहे, अभ्यास खूप करावा, मुलींनी शिकावं आणि पुढे जावं, समाजाचं नाव मोठं करावं। लाखातला एक प्रश्न विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलाय की आम्ही मुली आहेत, मुलांची बराबरी करू शकतो, समाजाचं नाव लौकिक करू शकतो आणि असंच समाज बांधवांनी जर विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवरती थाप दिली आणि पुरस्कारचे कार्यक्रम ठेवले तर नक्कीच हा समाज पुढे जाऊ शकतो की आम्ही पुढचं आमचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी करू शकतो। कॅमेरामॅन संतोष शेलारसह विशाल सूर्यवंशी, न्यूज। जागृत नागरिक सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। सातारा येथील भाजपा युवती आघाडीच्या अध्यक्षा स्मिता निकम आणि 5 जणांना बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। दिनांक 25 सप्टेंबर रोजी 4च्या सुमारास बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोडत येथे मद्यधुंद होऊन धिगाणा घालत असताना बोरगाव पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतला आहे। दारूबंदी कायद्याअंतर्गत बोरगाव पोलीस ठाण्यात या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सातारा पोलीस करीत आहेत। जागृत नागरिक सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। रहा कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। शेतात काम करत असताना वीज पडून शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना कवठा तालुका बाळापूर शिवारामध्ये 23 सप्टेंबर रोजी दुपारी घडली। अकोला जिल्ह्यातील कवठा शिवारात वसंता पाटील चव्हाण यांच्या शेतातील घरात काम करण्यासाठी मोहन कुरवाळे वय वर्ष 23 राहणार काटेल कोलत तालुका संग्रामपूर हा कुटुंबियांसह मुक्कामी होता। दुपारी 12:15 दरम्यान विजेचा कडकडाटासह पाऊस झाला। यावेळी वीज कोसळून मोहनचा मृत्यू झाला। त्यास सईबाई मोठे रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले। त्याच्या पश्चात पत्नी, आई वडील, 2 भाऊ असा परिवार आहे।
भुसावळ बसस्टँड जवळील ॲपे रिक्षा चालक मालक सेना शाखा नामफलकाचे उद्घाटन राष्ट्रीय मजदूर सेना प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या हस्ते झाले। यावेळी भीमालयापासून ढोलताशे व फटाक्यांची आतिषबाजी करून रिक्षा चालक मालक यांनी रॅली काढली। यावेळी मान्य जगन सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी रिक्षा सेनेचे पदाधिकारी अध्यक्ष सादिक शेख, उपाध्यक्ष सचिन चौधरी, सचिव सलीम गवळी, सल्लागार समीर खान, बाबू शेख, राकेश बग्गन, अमोल शिंदे, संतोष मैश्राम, राजेश मोरे इत्यादींची उपस्थिती होती। ॲपे चालक मालक सेनेचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। याच्यापूर्वी राष्ट्रीय टॅक्सी चालक मालक सेनेचं झालं। याच्यापूर्वी राष्ट्रीय मजदूर सेनेच्या विविध शाखांचं उद्घाटन, हॉकरचं उद्घाटन झालं। परंतु या ठिकाणी सर्व ॲपे रिक्षा चालक मालक यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जर का तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर अर्ध्या रात्री जगनभाई तुमच्या रिक्षाचं टायर जर का कोणी पंक्चर करण्याचं काम केलं तर तो कितीही मोठा अधिकारी असो, त्याचं रिक्षा टायर देखील आम्ही गाडीचं टायर पंक्चर केलं आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ, तुमच्या पाठीशी या ठिकाणी थांबू। आजी माजी आमदारांचं भांडण या भुसावळ शहरामध्ये सुरू आहे आणि मला याची जाणीव आहे की आजी माजी आमदारांचं भांडण या भुसावळ शहरामध्ये सुरू आहे, म्हणून या ठिकाणचे रस्ते या ठिकाणी होत नाहीये। त्याच्यामुळे याचा फटका आमच्या रिक्षा चालक मालकांना या ठिकाणी पडतोय। एवढंच नाही तर हा फटका या भुसावळ शहरातल्या सर्व जातीच्या सर्व धर्माचा जो माणूस आहे त्या माणसाला देखील या ठिकाणी त्याचा फटका पडतोय। जागृत नागरिक सुरक्षित शहर। आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला। आम्ही आपल्या सर्व घडामोडी आमच्या न्यूज महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371193312 आणि 9421081781। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत रहा। कनेक्टेड न्यूज महाराष्ट्राशी केव्हाही कुठेही। युट्यूबवर सबस्क्राईब करा न्यूज महाराष्ट्र या पेजला आणि पाहत राहा न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडी। न्यूज महाराष्ट्र सदैव आपल्या सोबत। स्टार प्लस वरील डान्स प्लस 2 या नृत्य स्पर्धेत जळगावचा दुलारा तनय मल्हार हा दर्शकांच्या मतांच्या आधारावर विजेता ठरला आहे। तनय जिंकला, सारे जळगाव जिंकले। तनयने आपला शब्द खरा केला, त्याला जळगावची साऱ्या खांदेची समर्थ साथ मिळाली। 25 लाख रुपयांचे पहिले बक्षीस तसेच कार व इतरही बक्षिसांचा वर्षाव त्याच्यावर झाला। यावेळी प्रसिद्ध अभिनेता रणवीर कपूर उपस्थित होते। अवघ्या 14 वर्षाच्या सर्वात कमी वयाचा डान्सिंग आयकॉन होण्याचा मान तनयने पटकावला आहे। तनयच्या विजयाचे वृत्त जळगावमध्ये सोशल मीडियाद्वारे सर्वप्रथम येऊन पोहोचताच अनेक ठिकाणी फटाके फोडून त्याचे स्वागत करण्यात आले। मुंबई स्टारच्या स्टुडिओत झालेल्या ग्रँड फिनायल रंगारंग कार्यक्रमानंतर दर्शकांच्या दिलेल्या मतांचा निकाल जाहीर करण्यात येऊन तनयला विजयी घोषित करण्यात आले। गेल्या 2 जुलैपासून सुरू असलेल्या तनयच्या अभिनयाची यशस्वी सांगता झाली। यावेळी तनयचे माता पिता आनंद मल्हारा, नलिनी मल्हारा व कुटुंबीय यांची उपस्थिती होती। अभिनेता रणवीर कपूरने तनयचे तोंड भरून कौतुक केले। सर्व स्पर्धकांनीही त्यांना अभिनंदन केले आहे।